आपण ग्रामीण भागातून हे दबाव टाकायचा नाही. बाबा सामाजिक खेळ आपला अंपायरचा निर्णय कोणीही कर्णधार आणि अंपायर ओके निर्धाव चेंडू अंपायरचा निर्णय अंतिम असेल. ओके सामाजिक आणि सांस्कृतिक आपल्याला हा या ठिकाणी खेळ दाखवायचा आहे. अंपायर दबावाने काय टाकायचं पुढचा चेंडू कामगारी संघाकडून पुन्हा एकदा नो बॉल आणि 2 धावाची भर. 1 बॉल 2 धावा. हे पहा जवळजवळ 12 वर्षे झाली आपल्याला वरती खेच मॅच होती. पिच्चरवाडी नांदूर तिथे हीच मॅच होती. ही मॅच आम्ही इतर वाढवली तरी सहकार्य करा खेळाडूंनी सहकार्य बाकीचं काय पिच्चरवाडीतले आपण बोला बॉलिंग आहे. चला वा वनडे सोन्या वनडे 2 बॉल 4 2 बॉल 4 2 बॉल 4. चला पहिलीच ओव्हर आहे. 2 बॉल 4. चला बॅट्समन बॉलर व्हाईट बॉल 2 धावा. विशाल तू आज मागे कर ना 2 धावा आहे. हॅलो वाह बॉलिंग है बॅट्समन. चला वाह बॉलर. हॅलो 3 बॉल 6 3 बॉल 6 चला 3 बॉल 6 3 बॉल 5 सोनी तू है पुढचा चेंडू बॉलिंग पांगर पुन्हा एकदा सुंदर असा वाईट. पंचांचा निर्णय अंतिम असेल. ग्राउंडमध्ये कोणी गडबड करू नका. चांगलं असं या ठिकाणी चांगला चाललेला सामना प्रेक्षकांना बघायला भेटतोय. पुन्हा स्वतःला चेंडू पाहूया आणि सुंदर असं या ठिकाणी क्षेत्ररक्षण अंतर बाचे कंक यांच्याकडून पुढचा चेंडू पाहूया भेल संघाकडून. चांगलं असं या ठिकाणी प्लेसमेंट आणि 1 बॉल 5 बॉल. 5 बॉल. आताच्या धावा किती पंच 1 धाव 5 बॉल 7 आणि ढेल संघ मला वाटतं विजेच्या वाटचालीकडं चाललेला आहे. जर असंच संयम ठेवून खेळला तर विजेच्या वाटचालीकडे चाललेला हा आपला ग्रामीण भागातला ढेल संघ पुन्हा असा टॅप मारून एक चांगला असा प्रयत्न हुकलेला आहे. या ठिकाणी सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहूया. 2 ओव्हर मध्ये किती रन पाहिजे मला वाटतंय अजून 2 ओव्हर शिल्लक आहेत आणि 28 धावांचं जे लक्ष आहे हे संघापुढे पाहूया. 29 धावांचं जे लक्ष ठेवलेलं आहे पाहूया पार होते का नाही. आणि आता किती झाल्या धावा 7. 1 षटकचा समाप्तीनंतर 7 धावा. हेलो
हे पा गेल्या वर्षीला आपल्या क्रिकेट मंडळाने हॅलो या वर्षाला नियोजन बदललेलं आहे. पोरं जे पडायची बॉलिंग करताना किंवा काय करताना आम्ही नियोजन बदललं तुमच्यासाठी चांगलं केलंय आणि तुम्ही चांगलं आम्हाला प्रशिक्षणाला लावायचं बाकीचं काय नाही. एक अवंतर धावेची भर 8 रन संघाचा पुन्हा असा सुंदर असा एक सागर कंकाकडून एक मिक्स फिल्डिंग झाल्यामुळे एक चांगला असं एक विकेट म्हणजे सोडलेले एक जीवदान घेतलेले बॅट्समनला आणि तोच बॅट्समन ज्यांनी पहिल्याच सामन्यात मी आल्याला पाहिलं होतं एक रफ अँड टॉप बॉल टाकत होता. चांगले असे 4 विकेट घेतलेल्या. पाहूया एक बॉल 8 पुन्हा एकदा बेस्ट ऑफ चौका. गणेश उत्सवानिमित्त आलेला सर्व मुंबईवरून आलेला सगळं आपले तरुण तडफदार कार्यकर्ते सगळे तरुण मित्र आपले सगळे ग्रामीण भागातून युवक इथे राहणारे सगळ्यांचं सहर्ष स्वागत या ठिकाणी रांजणवाडी ग्रामस्थांतर्फे आणि पुन्हा सुंदर असा चांगला चेंडू आणि अंपायरचा निर्णय काय असेल या चांगला असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी मला वाटतं अंपायरने लक्ष द्यावं कारण की ज्यावेळेस बॉल पकडले तर 2 फिल्डर एकाला टच झालेले आहेत. अंपायरने लक्ष द्यावं आमचं लक्ष असतं ठीक आहे. अंपायरचा निर्णय हा परमेश्वरचा निर्णय अंतिम निर्णय. पुन्हा एकदा संघाची धावसंख्या 13. आमचे नवले आनंदराव कंक. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुंदर असा चटका चेंडू आणि संघाची धावसंख्या 55 निर्णय. चांगला असं या ठिकाणी सामना पाहायला भेटतोय प्रेक्षकांना. पाहूया डेन संघाकडून एक अपेक्षा होती की बाबा हो ग्रामीण भागातून आलाय. पाहूया एकदम बच्चाला 2 धावा आणि एकदम गायमाळ एकदम पाण्यात फेकलेला हा चेंडू. संघाची धावसंख्या झालेली 15. 5 बॉल 15 2 धावा 5 बॉल 15. जिंकायला मला वाटतंय की 7 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता. नो बॉल अवंतर नो बॉल. 1 मिनिट अंपायरचा निर्णय अंतिम. एकच रन नॉट आउट. अंपायरचा निर्णय अंतिम असेल 7 बॉल 16. पुन्हा हा चौका मानतो बाबा. हार्दिक शुभेच्छा. 6 बॉल 9 पाहिजे. 6 बॉल 9 लक्षात ठेवा. डेन संघाने 6 बॉल 9. वाह काय बॅटिंग करतो रे नाथ बोय. दुष्ट करावं लागेल वाह वरचा काय करतोय. बॉलर कोण आहे. बॉलर कोण आहे. सागर बघू पहिला चेंडू. वाह अरे वा रे वा. सागर खरोखर नावाप्रमाणे सागर या सागरातून त्यावेळेस देवी देवतांनी ज्यावेळेस
मंथन केलं होतं आणि त्याच्यातून अमृत निर्माण केलं. असा हा पहिला चेंडू अमृत रूपाने आणि विकेट मिळवले आपल्या संघासाठी मानामध्ये ध्रुव सागर. 5 बॉल 9 पाहिजे. 5 बॉल 9 धावांची आवश्यकता. पुन्हा तडाव चेंडू आणि 2 धावा. एक धाव. पंचांच्या निर्णय 1 धाव. 4 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता. 8 तटीचा सामना ग्रामीण भागातून या पांगारे आणि ढेल हे शेजारी एकच ग्रामपंचायत. पांगारे आणि ढेल ऐवजी 4 चेंडू आणि 8 धावांची हॅलो 3 बॉल 4 पाहिजे. 3 बॉल 4. 3 बॉल 4. हॅलो ढेल संघ फक्त तो बोला लक्ष ठेव. जिंकलाच हे संपलं. जसं आपल्या 2 बॉल 4 पाहिजे. उत्साह वाढतोय तसं प्रत्येकाचे पण एक मनात एक उलझन निर्माण व्हायची आणि विकेट गमावलेले आहे. 2 बॉल 4 एकदम आटाटटीचा सामना या ठिकाणी. आणि एक स्वामींचं एक उदाहरण आहे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी. आणि पाहूया आपल्या संघासाठी पुन्हा एकदा तडाला आणि चांगला असं सत्र या ठिकाणी आणि विकेट. पांगारी संघ जवळ विजयच्या मैदानावर आहे आणि जय जगाला 1 बॉल मध्ये 4 धावा पाहिजे. पाहूया आपल्या संघासाठी आता संपलं. आता किती काय केलं तरी तुम्ही काही करू शकत ना. संपलं. किती काय नाही. एक बॉल किया. हॅलो चला पुढचं सामना झाला. थांबा. पांगारे जिंकली. आयला सामना तिथं गेला. ढेलचा सामना तिथं गेला. चला जाऊ द्या. हार्दिक शुभेच्छा. नांगूर गायमा. चला त्यातून चला माझा मित्र कॅप्टन जिंकायचे न्या आणि नांगूरला जिंकायचे न्या. बघू काय होतंय ते गेम हॅलो सगळं जवळजवळ इकडचं सगळं प्रेक्षक उठून गेलेलं आहे. सगळ्या प्रेक्षकांना जागीच बसा. सामना आपल्या ग्रामीण भागात आहे. नियोजन आपण केलेलं आहे. सामना आपल्या सगळ्या ग्रामीण भागात आहे. सगळं आपण या ग्रामीण भागात शेतकऱ्यांची मुलं आहोत आणि कोणी गैरवर्तन करू नका. चांगल्या पद्धतीने हा सामना टॉचवी नांदगोड प्रथम फलंदाजी. ओके. आणि या ठिकाणी पांगारीला 2 चान्स होते. पांगारीने त्या 2 चान्स सोनं केलं. तसंच गायमाळला ग्रामस्थ आणि वेळवंडी नदीच्या कुशीत बसलेले छोटीशी वाडी आहे गायमाळवाडी. गावाला तिकडे जाण्याची सोय नाही. आणि अशा या छोट्याशा वाडीतून आलेली लेकरं आणि नांदूर आमच्या शेजारी आपण सगळं खेडेगावातून आलेले लेकरं पाहूया नांदूर आणि हॅलो
सगळ्यांना क्रिकेट मंडळाला वाचवायची घोषणा आहे. याचा आनंद आपल्याला हे वर्षात एकदा घ्यायचा आहे. यार टॉस विन ते पहा